हॅलो. हा पप्पा बोला ना. कुठे आहे रे? हा जरा लवकर ये इकडं. हा ये लवकर, ते जायचंय मला दुकानावर, बस जरा. हा का? हा ठीक आहे आलो आलो. आलो रे, जाऊन येतो जरा. हे बघ, स्टॉलवर थांब. मला 15-20 मिनिटं लागणार आहे, मी जाऊन येतो. तोपर्यंत स्टॉल सांभाळ, ठीक आहे? हा ठीक आहे बाबा, या जाऊन. ए कृष्णा, अरे चल ना चहा पिऊन येऊ. काय करतो इथं? अहो रोदास भाऊ, फादर माझ्यात भरोशावर दुकान सोडून गेले, दुकानावर कोण नाहीये, कसं काय येऊ मी? अरे कोण खाणार आहे 5 मिनिटं तुझं दुकान? चल चहा पिऊन येऊ. अरे एवढं मित्र आला भेटायला, तुम्ही नेहमीच नाटक काही कारण सांगतो. चल. बरं ठीक आहे, चल जाऊ. मस्त चहा होता. इथला चहा भारीच असतो राव. बरे, अरे किती वाजले बघ, 15-20 मिनिटं झाले. माझा फादर बोंबलत असन, दुकानावर आला असन. ए भाऊ, बस जरा मित्र आलं, गप्पा टप्पा मार. काय ते अरे. दुकान घेऊन बसलाय? दुकान उघडं सोडून आले. माहितीये, बस जरा. भाऊ राहू दे, अरे, भेटतो मी नंतर, येतो. ए अरे काय, कधीतरी बोल ना व्यवस्थित. ही पद्धत आहे का तुझी? अर्धा तास तुला बसायला लावलं दुकानावरती, तेवढंही होत नाही का तुझ्या संग? अहो पप्पा, तो मित्र आला होता एवढ्या दिवसांनी, चहा प्यायला गेलो होतो इथंच. अरे तुझे सगळे मित्र दिवसभर काम धंदे करून येतात, आणि तू काय इतर रिकामा बसलाय का? दुकान सोडून त्यांच्या बरोबर गेलाय? अहो पप्पा, तसं नाही, मी फक्त 5 मिनिटासाठी गेलतो. अरे बाळा, माझा बोलण्याचा उद्देश समजून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काम धंदा शिकून घे. आणि या जगामध्ये काम करणाऱ्याचीच रिस्पेक्ट केली जाते. रिकाम टेकड्यांना कोणी विचारत पण नाही. अरे माझ्या नंतर हे मित्र तुझ्याकडे डुंकून पण बघणार नाही. सॉरी पप्पा, चुकलं माझं. इथून पुढं मी काळजी घेईल. तर मित्रांनो, या जगात काम करणाऱ्याचीच किंमत केली जाते, त्यांनाच रिस्पेक्ट मिळतो. रिकाम टेकड्या लोकांना कोणी विचारत सुद्धा नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.